राहुल धोत्रे हत्या मामले में फरार चल रहे भाजपा के पूर्व नगर सेवक उद्धव निमसे ने आखिरकार पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया। यह वही निमसे है जो घटना के बाद लगातार 21 दिनों तक पुलिस को चकमा देते रहे। इस दौरान अपराध शाखा की छह टीमें उनकी तलाश में लगी हुई थी, लेकिन वे पकड़ से बाहर ही रहे। हाल ही में मनसे ठाकरे सेना के मोर्चे में सांसद संजय राउत ने आरोप लगाया था कि निमसे मुख्यमंत्री के करीबी कार्यकर्ता है, इसलिए उन्हें अब तक गिरफ्तार नहीं किया गया। इसके बाद मामले ने और तूल पकड़ा। अब बताया जा रहा है कि वरिष्ठ स्तर से कार्रवाई की सूचना मिलने के बाद निमसे को पुलिस के सामने पेश होने को कहा गया। निमसे के वकील पिंगले ने आरोप लगाया कि पुलिस लगातार उनके परिवार पर मानसिक दबाव बना रही थी, जिससे परेशान होकर उन्होंने सरेंडर किया। इस पूरे मामले में एक और बड़ा खुलासा हुआ है। निमसे को उनके निजी वाहन चालक मते ने सूरत तक छोड़ा था। पुलिस ने इसे फरार आरोपी की मदद मानते हुए ड्राइवर को भी आरोपी बनाया और उसे हिरासत में ले लिया गया। आगे की जांच जारी है। बाबा आता स्वतःहून सरेंडर झाले आहेत। या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही। आपण जर FIR जरी बघितला आणि सगळे CCTV फुटेज बघितले तर 6/28 पर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत। आपले CCTV फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नीट बघा आपण। आणि हा इन्सिडेंट FIR मध्ये घडलेला 6/15च्या आसपास। आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा। फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं आहे ना? हो, टाकलेलं आहे। लॉजिकल विचार करा की 6/15ला इन्सिडेंट घडलेला आहे। बाबा तिथं बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोहोचायला 10 मिनिटं लागतात। म्हणजे बाबा 6:18ला ऑफिसमधनं निघाले, त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू, तर 6:28ला तिथे पोहोचले। तर इन्सिडेंट घडलेला आहे 6:05 वाजता। आडगाव पोलीस स्टेशनचा 236/25 जो BNS कलम 103 प्रमाणे जो गुन्हा दाखल होता, त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले, काही फरार होते। त्यामधले उद्धव उर्फ बाबूराव निमसे हे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत आहोत। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आम्ही त्रास देण्याचं कामच नाही। जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे, गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे। वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही, फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांच्या। काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या? नाही, काही नाही, तसं काही नाही।